मित्रो, प्रमोद जेजुरीकर इथे या सभागृहात नेमके कोण आहे त्याचा मी शोध घेतो. आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण सहभागी होतो त्यावेळेला आपण प्रथमतः ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतो, अशी आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे माझी मुलाखत व्हायच्या अगोदर आपल्यातले जे सगळे ज्येष्ठ आहेत त्यांना मी नमस्कार करतो. प्रातिनिधिक स्वरूपात जुमदार सर आणि वहिनी या आई वडिलांसारख्याच मला आहेत. वहिनी गेल्यानंतर आज तागायत कधीही त्यांचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या सगळ्या सांगणं, त्यांचं रागावणं हे कधीही एक दिवस सुद्धा चुकलेलं नाही. तर ते आहेत वसंतराव पटवर्धन, घरातलेच आहेत, नंदाताई घरातलेच आहेत आणि बाकीचे 75च्या पुढचे अनेक लोक आहेत, एक 2-2 दिवसांनी सुद्धा पुढे आहेत. पण प्रातिनिधिक स्वरूपात मी त्यांना नमस्कार करतो आणि मग आपण पुढला कार्यक्रम करूया. 75च्या क्लब मध्ये बरं का मित्रांनो, च्या क्लब मध्ये आज आपले जे अजून एक व्यक्ती आलेले आहेत ते म्हणजे माझे सासरे मधुसूदन जोशी. ते सुद्धा यावर्षी 75 वर्ष त्यांनी पूर्ण केले. नमस्कार. सगळ्यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये भाषण केलेले, तेव्हा मी पण मुलाखतीची काही लांबण एरवी लावत नाही, पण आज तर अगदी नक्की लावणार नाही. आणि हा छान चतुर मोजक्या शब्दात बरंच काही बोलणारा असल्यामुळे एक 6-7 प्रश्न त्याला विचारून ज्याची उत्तर 1, 2, 3 वाक्यात येतील असे विचारून मी इथे थांबणार. मी त्याला सर्वात प्रथम विचारू इच्छितो की वंदनाची सर्वात आवडलेली व्यक्तित्वातली गोष्ट कुठली? अरे वा. वंदनाची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तिने माझ्या विनंतीला जेव्हा होकार दिला तो दिवस. मुलांना न दुखवता त्यांचा पुरवलेला हट्ट कुठला? वैशालीमध्ये आईला न सांगता घेऊन जाणे. खरे का? अभ्यास करण्याच्या काळात मनापासून तुला स्वतःला अभ्यास म्हणजे तू करण्याच्या काळात तुला मनापासून आवडलेला विषय कुठला? आता हा सगळ्यात अवघड प्रश्न आहे. माझ्या बरोबर वर्गात असलेले लोक या ठिकाणी आहेत, त्यामुळे मॅनेज केलेलं, मागे दीपक माजगावकर पण बसलेत, मॅनेज केलेलं उत्तर द्यावं का खरं उत्तर द्यावं असा खरंच प्रश्न आहे. एक कर, दोन्ही देऊन टाक म्हणजे लोकांना कळेल कसं उत्तर असतं आणि कसं उत्तर द्यायचं असतं. मॅनेज केलेलं म्हणजे बीजगणित. कारण आमचे सर चाफेकर सर हे अत्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि राष्ट्रीय कीर्तीचे असे शिक्षक होते. जवळचं नातं किती असले तरी विद्यार्थी हा विद्यार्थी वर्गात असं त्यांचा भाग असेल. तर माझ्यासारख्या अतिशय म्हणजे त्यांना अशक्य वाटणाऱ्या मुलाकडनंही त्यांनी बीजगणित माझ्याकडनं करून घेतलं आणि SSCच्या परीक्षेत कोणतीही कॉपी न करता 100 पैकी 98 मार्क त्या विषयामध्ये पडले होते. आणि दुसरे आवडती गोष्ट म्हणजे व्यायाम. कारण वडील व्यायामाचेच अत्यंत पुरस्कर्ते असल्यामुळे व्यायाम केल्याशिवाय घरामध्ये संध्याकाळी जेवण मिळणार नाही अशी सक्त ताकीद सगळ्यांना असायची. आणि लोकांना वाटायचं की मी हौसेने व्यायाम करतो, पण खरं म्हणजे मी त्या भीतीने कायम मलखांबाला जात असे. पण त्याची फळं मला खूप पुढल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप चांगली मिळाली. तेव्हा जे क्रीडा शिक्षक होते ते क्रीडा शिक्षक अत्यंत सुंदर शिक्षक होते आणि ठराविक व्यायाम रोज झाल्याशिवाय, ठराविक व्यायाम मलखांबाचे प्रकार केल्याशिवाय ते कोणत्याही प्रकारचं कन्सेशन देत नसत. आणि त्यामुळेच अनेक पारितोषिकं मला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचा भाग की आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये पुढे येऊ शकतो हा आत्मविश्वास आमच्या क्रीडा शिक्षकांनी जो निर्माण केला, हे 2 माझ्या आवडीचे विषय होते. व्यायामाचा विषय निघाला म्हणून विचारतो, तुझ्या बाळपणामध्ये मल्लखांबाचे अनेक प्रकारचे आम्हाला माहिती पण नाहीत असे दिलेत म्हणून विचारतो, बाटलीवर तर मल्लखांब म्हणजे काय?
बाटली म्हणजे मोकळी बाटली. तर मलखांबामध्ये पुरलेला मलखांब हा सर्वसाधारणपणे सगळीकडे प्रसिद्ध होता आणि त्यामध्ये आपल्या देशाचा हा व्यायाम आहे आणि त्याला कित्येकशे वर्षांची संस्कृती आहे. परंतु आपल्याला आपल्या देशामधल्या उत्तम गोष्टी आहेत त्या कधीही त्याचं महत्व वाटत नाही. परदेशामधल्या गोष्टी आहेत त्या जास्त महत्वाच्या. म्हणून आपण टेनिस, क्रिकेट या सगळ्या गोष्टीमध्ये 5-5 हजाराची तिकीट काढून जातो, पण महिन्याला 8 आणे 50 पैसे खर्च येईल एवढं ऑइल विकत घेऊन आपण मलखांबामध्ये आपली चांगली प्रकृती करू शकतो. हे अनेकांना माहिती नसेल, पण मलखांबामध्ये सुद्धा अनेक प्रकार असायचे. पुरलेल्या मलखांबापासे विद्यार्थी सगळे सुरुवात करायचे, पण त्यानंतर टांगता मलखांब होता. पहिल्यांदी सिंगापूरहून सगळे वेगवेगळे प्रकारचे वेत यायचे, त्या वेतावरती टांगता मलखांब व्हायचा. पुढे पुढे ते वेत येणं बंद झालं, त्यामुळे मग दोरीवरचा मलखांब सुरू झाला. आणि त्यानंतर एक टांगता मलखांब म्हणून होतं की मोठ्या साखळदंडाला एक छोटा मलखांब लावून तोही वेगळा एक प्रकार असायचा. आणि चौथा प्रकार आज जो हा म्हणतोय त्याप्रमाणे बाटल्यांवरती 4 बाटल्यांवरती मलखांब ठेवून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या किंवा आसनं करायची आणि त्यावर खूप स्किल लागत असेल. जरा जरी आपलं लक्ष विचलित झालं तेव्हा तर काय पुढे घडेल त्याचे काही पत्ता लागायचा नाही. सर्वसाधारणपणे 4 बाटल्या ठेवून त्याच्यावरती चौकोनावरती मलखांब ठेवण्याची पद्धत होते. परंतु आमच्या शाळेतले जे जोगळेकर सर होते मलखांबाचे, त्यांनी आम्हाला 3 बाटल्यांवरती ठेवणारा मलखांब करून दिला. म्हणजे त्यातली एक जरी बाटली हल्ली तरी सुद्धा सगळ्या गोष्टी संपल्या. अशा प्रकारची इतकी ज्याला म्हणतात अत्युच्च गुणवत्ता असणारा मलखांब होता, तो त्यांनी आमच्याकडनं करून घेतला. आणि तो संबंध भारतामध्ये नंतर 4 बाटल्यांच्या ऐवजी 3 बाटल्यांचा मलखांब करण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न झाला. उज्जैन, मध्य प्रदेश या ठिकाणी मलखांबाचे खूप चांगले शिक्षक आणि चांगली लोक होती. अमरावतीला मलखांबाची फार मोठी एक शाळा होती. त्यांनी प्रयत्न केला की 4 बाटल्यांवरचा मलखांब 3 बाटल्यांवरती असावा, परंतु तो कोणालाही जमला नाही. फक्त मॉडर्न हायस्कूल मध्ये तो मलखांब केला जात असे. वंदना आणि याला मी कायम म्हणजे कायम हसत बघत आलेलो आहे. म्हणून मी त्याला एक गोष्ट विचारू इच्छितो, सर्वाधिक अस्वस्थ कुठल्या गोष्टीनं व्हायचं? सर्वाधिक अस्वस्थ हाच अस्वस्थ करणारा एक प्रश्न आहे. परंतु रोज वंदना सकाळपासून संध्याकाळपर्यंत गप्पा मारायची. मी कुठे भाषणाला गेलो किंवा बाहेरच्या राज्यामध्ये काही बोलावणं आलं तर त्या भाषणाची तयारी करून देणं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणं, त्या ठिकाणची ज्येष्ठ सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या गिफ्ट तयार करणं. रोटरीमध्ये एक पद्धत असते की तुम्हाला जेव्हा प्रमुख पाहुणे किंवा काही गोष्टीसाठी बोलवलं जातं तेव्हा तिथल्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन जाता, कारण ते आपल्यालाही गिफ्ट देत असतात. तर या सगळ्याचा अभ्यास ती करून माझ्याकडे यादी कंप्लीट देऊन आणि शेवटी जाताना म्हणायची की तुझ्या हातच्यानी काही होणार नाही. हे तिचं अगदी शेवटचं ब्रह्मवाक्य ठरलेलं असायचं. पण ती स्वतः बरोबर असल्यानंतर ती कोणती गोष्ट माझ्या हातात न देता स्वतः सगळी कामं कंप्लीट करायची. पण एखाद्या वेळेला ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत गप्पच असायची. म्हणजे त्या दिवशी मी जरी चहा कॉफी म्हणजे ती कॉफी प्यायची, कॉफी करून देण्याचा प्रयत्न केला तरी त्या कपाची बहुतेक वेळेला ती कान जो असेल तो तुला तुटायचा वगैरे. आणि हे अस्वस्थतेचे कारण मला कधी लक्षात यायचं नाही. आणि असे 1-2 दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात तसे येतात, पण ते गेल्यानंतर काही ना काहीतरी कारण काढून माझ्यासारखा निष्णात वक्ता सुद्धा त्या ठिकाणी हरायचा आणि मग शेवटी पाय धरल्यानंतर मग ती बोलायला लागायची. भेटलेला सर्वात मोठा माणूस आणि त्याची ग्रेट वाटलेली गोष्ट. मी अत्यंत भाग्यवान आहे की मला भेटलेला ग्रेट मनुष्य आणि त्यांच्या पत्नी हे आजच्या कार्यक्रमाला हजर आहे. त्यामुळे 70 साली अचानक वडील गेल्यानंतर आपल्या कोणाचा विश्वास बसणार नाही, पण मुजुमदार सर हे 12 दिवस रोज न चुकता आमच्या घरी येत होते. आणि त्यावेळेला त्यांनी मला जो प्रचंड धीर दिला. माझा एक चुलत भाऊ होता, डॉक्टर
जेजुरी करतो, बीजे मेडिकलचा डीन होता. तर एकदम अचानक वडील गेले होते आणि नंतर थोड्या दिवसांनी ग्रॅज्युएशनची परीक्षा होती. ते पास होणंही तितकंच महत्वाचं होतं. तर अशा वेळेला काही सुचत नव्हतं आणि इमोशनल गोष्टी सगळ्या बोलल्या जायच्या घरामध्ये. काही जण अगदी सहानुभूतीपूर्वक बोलायचे की अरे आता तुझं पुढे कसं होणार वगैरे, पण काही तोंड देखील वाक्य वगैरे पण बोलायचे. पण त्या सगळ्यामध्ये काही दम वाटायचं नाही. आपण एक उपचार म्हणून त्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायचो. सरांनी मला पहिल्यांदी मोठा धीर दिला की अरे हे सगळं जरी असलं तरी आता तुझ्यावरती कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यामुळे तू धैर्याने उभं राहायला पाहिजेस. तू आज रडत राहिलास तर आम्ही काही तुला दोष देणार नाही. कोणालाही असं वाटणारच की अचानक एका 5 मिनिटाच्या क्षणामध्ये वडील गेल्यानंतर कसं काय शक्य होईल. पण तू जर उभा राहिलास तर मात्र मी तुला शाबासकी देईन. तर हे जे त्यांचं वाक्य होतं हे मला संबंध जन्मभर माझ्या लक्षात राहिले. त्यामुळे खरी आधार देणारी आणि खरी स्फूर्ती देणारी व्यक्ती आज आपल्यामध्ये, याचा मला खूप आनंद आहे. वा. त्यातला एकच भाग म्हणजे की माझ्याकडची जी प्रॅक्टिकल, सर हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, माझी काही प्रॅक्टिकल्स आणि या गोष्टी राहिलेल्या होत्या. पण सर म्हणले तू केव्हाही फर्ग्युसन कॉलेजमध्ये ये, मी तुला बॉटनी डिपार्टमेंटचा दरवाजा उघडून देईन, तू तुझे एक्सपेरिमेंट कम्प्लीट करायचे. पण त्यातलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की अडचण आल्यामुळे त्यांनी एकाही एक्सपेरिमेंटचं मला कन्सेशन दिलं नाही. तू रात्री 2 वाजता ये पण ते कम्प्लीट कर. हा जो त्यांच्याकडनं मी धडा शिकलो तो माझ्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा वाटतो. तुमच्या वडिलांकडे शेवटचे 2 वर्ष तुमच्या वडिलांकडे दत्तो मामन पोद्दार, रांगण फणसपे, गदी माडगुळकर असे भले भले माणसं येत होती. यांच्यापैकी कोणाला बाबांच्या बाजूला बसून ऐकता आलं का बरोबर? वडील माझे तेही पुणे विद्यापीठाचे सिनेटचे मेंबर होते. गव्हर्नरने अपॉइंट केलेले मेंबर होते. तेही 12 वर्ष होते. आणि जेव्हा सिनेटच्या मीटिंग्स होत असत त्यावेळेला यातली काही मंडळी ही सिनेटची मेंबर होती, तेव्हा ते आमच्या घरी यायचे आणि वडील मग गदी माडगुळकर किंवा दत्तोवान पोद्दार वगैरे ही सगळी मंडळी विद्यापीठामध्ये त्या कार्यक्रमासाठी जायची. तेव्हा या सगळ्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना सरबत देणं, त्यांच्याकडे सगळी त्यांची देखभाल करणं हे सगळं काम माझ्याकडे होतं. प्रके आत्रे आपल्याला माहिती असतील तर त्या प्रके आत्रे सुद्धा पुण्यामध्ये ते अनेक वेळा आग्रहलेख लिहिले की त्यांच्यावरती कोणीतरी आपलं नुकसानीचा खटला लावायचा. मराठामध्ये आग्रहलेख लिहिला आणि तो पुण्याच्या कोर्टामध्ये लावला जायचा. तर पुण्याच्या कोर्टामध्ये प्रके आत्रे आत्रे हजर नसले की त्यांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचं काम वडिलांचं होतं. त्यामुळे प्रके आत्रे आलेले नाहीये म्हटल्यानंतर न्यायाधीश विचारायचं कुशाभाऊंचं सर्टिफिकेट आलं का. तर असे सगळे प्रसंग आम्ही डोळ्यांनी पाहिले. आणि इतक्या उच्च दर्जाची माणसं आणि इतकी मोठी विचार करणारी माणसं, देशाचा विचार करणारी, राज्याचा विचार करणारी माणसं पाहून त्याचे संस्कार माझ्यावरती खूप मोठे झाले. अभिजित धारावी झोपडपट्टीतल्या मुलांना घेऊन बँड पण काढला होता ज्याला अमिताभ बच्चन हजर होता. तर तू गेलास का दुर्लक्ष केलंस? वडिलांपेक्षा मुलं जास्त वरच्या दर्जाची असतात आपण म्हणतो, तसंच अभिजित आणि रोहित आहे. तुम्ही दोघांनी ऐकू नका, कारण आज तरी ऐकू देत. आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. अभिजित हा जेव्हा MBA झाल्यानंतर नोकरी करायला लागला तेव्हापासून तो त्यांना गरीब मुलांसाठी काहीतरी करावं असं नेहमी वाटत होतं. आणि मुंबईला नोकरीला असल्यामुळे धारावीच्या झोपडपट्टीमधल्या मुलांच्याकडे तो गेला आणि मुलांना केवळ लेक्चर देऊन आणि काहीतरी मोठमोठ्या गोष्टी सांगून मुलं सुधारत नाहीत असं त्याचं मत होतं. तो म्हटला बाबा आपण त्यांना आवडणारी गोष्ट जर केली आणि त्यातून त्यांना चांगला संदेश दिला तरच ती वाढू शकते. म्हणून धारावीतल्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्लास्टिकचे बॅरल्स, तुटलेले खराटे वगैरे असल्या सगळ्या गोष्टी घेऊन म्युझिकचा त्यांनी वर्ग काढला. आणि त्याचे जवळजवळ आज 350 प्रयोग संबंध भारतामध्ये झालेले. राष्ट्रपती भवनमध्ये सुद्धा त्याचा कार्यक्रम झाले. जावडेकरांनी त्याचे दिल्लीमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तर ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कानावरती गेली आणि त्यावेळेला अमिताभ बच्चननी त्यांना निरोप पाठवला
की हा तुझा प्रोजेक्ट काय आहे हे आम्हाला बघायचं आहे. आणि ते बघायला मी येतो असं नाही, त्यांच्या बंगल्यावरती, अमिताभ बच्चनच्या बंगल्यावरती त्यांनी स्वतः एक वेगळा मांडव बोलून या धारावीच्या मुलांना बोलवलं, बस पाठवून बोलवलं. आणि बरोबर 5:30 वाजता कार्यक्रम तो झालेला होता. वंदना त्या ठिकाणी गेली होती. मला अभिता आपला मुलगा एवढा प्रचंड कर्तबगार असेल असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे मी खरं म्हणजे तो कार्यक्रम चुकवला. पण वंदनाचा माझ्या कुठल्याही निर्णयावर विश्वास नसल्यामुळे ती मला न सांगता पहिल्यांदा तिथे गेली होती. आणि अमिताभने या सगळ्या मुलांचा सत्कार केला, त्यांना चांगले कपडे दिले. त्यानंतर त्यांचं गाणं खूप छान प्रकारे ऐकलं आणि अभिजितची खूप चांगली स्तुती केली. आणि त्यानंतर अभिजितने कधीही मागे ओढून पाहिलं नाही. ही आमच्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे. वा, शेवटचा प्रश्न अशा छोट्या वाक्यांना छोट्या उत्तराचा. थिंक बिग याची सुरुवात मनामध्ये या शब्दांची कुठनं झाली? माझा पहिल्यापासूनच कुठलीही जी गोष्ट आहे आयुष्यात ती भव्य दिव्य केला तरच तिचा परिणाम दिसू शकतो या एका कल्पनेवरती खूप विश्वास होता. भारतासारखी एवढी 150 कोटीची जी संबंध लोकशाही व्यवस्था आहे आणि एवढी प्रचंड पॉप्युलेशन आहे, त्यामुळे इथे छोटे छोटे कुठल्या तरी गल्लीमध्ये छोटे कार्यक्रम करून त्या 2-4 मुलांना एकत्र करून काहीतरी शिकवणं, ते संस्कार करणं, याच्यामधून फार मोठा बदल होईल असं मला कधी वाटलं नाही. म्हणून थिंक बिग हा गोष्ट आम्ही घेतलं. सरांचं उदाहरण मी पाहिलं होतं की अतिशय छोट्या कल्पनेपासून त्यांनी जी सिम्बायोसिसची संबंध उभारणी केली आणि त्यावेळेला लोकांनी टिंगल केली की परदेशी विद्यार्थ्यांसाठी काम करणारे हे लोक आले. इथल्या आपल्या गरीब मुलांनाच म्हणजे वह्या पुस्तकं नाहीयेत, गणवेश नाहीयेत आणि शाळांमध्ये ब्लॅकबोर्ड नाही, आणि हे लागले म्हणे युनोचे जनरल सेक्रेटरी हे परदेशी विद्यार्थ्यांसाठी काम करायला लागले. तर एखाद्या आपल्या गोष्टीवरती जर आपला स्वतःचा विश्वास असेल तर किती प्रचंड मोठं काम होतं हे मी सरांच्या सहवासामध्ये शिकलो. आणि दुसरी गोष्ट अशी की रोटरी इंटरनॅशनल या संस्थेचा आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल, दरवर्षी 6,000 कोटी रुपयाची कामं कंप्लीट होतात दरवर्षी. आमच्या एका क्लबनी गेल्या वर्षामध्ये 102 कोटी रुपयाची कामं केली आणि एक ओळ सुद्धा पेपरमध्ये आलेली आहे. कुठलाही मनुष्य आपला फोटो त्याच्यात यावा असं वाटत. तर हा जो आंतरराष्ट्रीय संस्थेचा कारभार बघण्याची संधी मला मिळाली, त्याच्यात मी जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झालो तेव्हा मला अशी खात्री पटली की आपण जर टीम जमवली आणि सगळ्यांनी कामं वाटून घेतली आणि खरोखर तुमच्या स्वतःच्या जे काही ध्येय असेल त्याच्यावर तुमची निष्ठा असली तर कुठल्याही पैशामुळे कुठलं काम आणलेलं आहे असं गेल्या 40 वर्षात मला एकदाही उदाहरण आठवलं आहे. म्हणून हा थिंक बिग हा कन्सेप्ट मला जास्त भावला आणि त्याच कन्सेप्ट वरती मी विचार कायम करतो. सिम्बायोसिस मध्ये मी सरांच्या हाताखाली ज्या वेळेला काम केलं ती संस्था आज किती मोठी झालेली आपण पाहिलं. रोटरॅक्ट मध्ये पुण्यात 4 क्लब होते, त्या क्लबचे आता 400 क्लब झाले ते आम्ही पाहिलं. आम्ही रोटरॅक्टचा कॅम्प घेतला ज्या वेळेला एसटीडी हाई सुद्धा नव्हतं, ट्रंकॉल बुक करायला लागायचा. त्यावेळेला रोटरॅक्टचा नॅशनल कॅम्प आम्ही पुण्यामध्ये घेतला. म्हणजे तो एक थिंक बिगचाच प्रकार होता. ई लर्निंगचं काम करायला घेतलं तर कुठल्या तरी 1-2 शाळांमध्ये आपण काम केलं असं कधीही केलं नाही. एकदम भारतभर काय करावं असं प्रकाशची त्याच्यामध्ये प्रचंड मदत झाली, परंतु 40-45 हजार शाळांमध्ये ती गोष्ट पोहोचली. त्यामुळे या थिंक बिग या कन्सेप्टवर माझा खूप विश्वास आहे. धन्यवाद. तुम्ही एवढेच बोलले माझ्या मित्राला शुभेच्छा.